जब मैं राउंड ले रहा था तो एक पेशेंट का रिलेटिव वो देख के समझ गया कि मैं यहाँ का कमांडिंग ऑफिसर हूँ। उसने जस्ट मेरे दोनों हाथ पकड़ के आंखों से लगाया और चूमा, तो मैं काफ़ी गदगद हो गया। बट उसके बाद वो बोलता है, सर मैं इस कंट्री की यंग जनरेशन हूँ और मैं आपको आश्वस्त करता हूँ कि आने वाली जनरेशन्स याद रखेंगी कि आपके देश ने हमारे देश के लिए क्या किया। ಇತ್ತೀಚೆಗೆ ಟರ್ಕಿ ಸಿರಿಯಾದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಭೂಕಂಪ ಸಂಭವಿಸಿ ಸಾವಿರಾರು ಜನ ಪ್ರಾಣ ಕಳೆದುಕೊಂಡ್ರು. ಈ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಟರ್ಕಿ ನೆರವಿಗೆ ಧಾವಿಸಿದ್ದು ಭಾರತ. ಸಮಸ್ಯೆ ಆದಲ್ಲಿಗೆ ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ ಭಾರತದ NDRF ಪಡೆ ಧಾವಿಸುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದವರನ್ನ ಪಾರು ಮಾಡುತ್ತೆ. ಇದಕ್ಕೆ ಆಪರೇಷನ್ ದೋಸ್ತ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟು ಟರ್ಕಿ ಕೂಡ ಭಾರತಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸೆಲ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದೆ. ಆದರೆ ಇದರ ವಿಶೇಷತೆ ಏನು ಅಂದ್ರೆ, ಟರ್ಕಿ ಭಾರತದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ಭಾರತದ ಸಪೋರ್ಟಿಗೆ ನಿಂತ ದೇಶವಲ್ಲ. ಟರ್ಕಿ ಚೀನಾ ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಪರ ರಾಜತಾಂತ್ರಿಕ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ವಕಾಲತ್ತು ವಹಿಸಿದಂಥ ದೇಶ, ಭಾರತವನ್ನ ವಿರೋಧಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಂಥ ದೇಶ. ಆದರೆ ಟರ್ಕಿ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿದೆ ಅಂತಂದಾಗ ಭಾರತ ಯಾವತ್ತೂ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡಲಿಲ್ಲ. ನೇರವಾಗಿ ತನ್ನ 100 NDRF ಸೈನಿಕರನ್ನ ಕಳಿಸ್ತು. ಇವರ ಮೂಲಕ ಸಾವಿರಾರು ಜನರನ್ನ ಸಂಕಷ್ಟದಿಂದ ಪಾರು ಮಾಡ್ತು. 10 ಜನರನ್ನ ಪ್ರಾಣಾಪಾಯದಿಂದಾನೇ ಪಾರು ಮಾಡಿದೆ. ಇಂತಹ NDRF ಪಡೆಗಳು ಅಲ್ಲಿಂದ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಇಡೀ ದೇಶವೇ ಅವ್ರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸಿತು. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಸ್ವತಃ ಇಡೀ NDRF ಪಡೆಗಳ ಜೊತೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದರು. ಈ ವೇಳೆ ಅಲ್ಲಿನ NDRFನಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದಂಥವರು ಭಾವುಕರಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಅಲ್ಲಿನ ಜನರಿಂದ ಸಿಕ್ಕಂಥ ಪ್ರೀತಿ ಗೌರವವನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡ್ರು, ಅದನ್ನು ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಇನ್ನು ಟರ್ಕಿಯ ಜನರು ನಾವು ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಗೌರವಿಸೋದು ಅಲ್ಲಾಹನನ್ನ. ದೇವರು ಅಲ್ಲಾಹ ನಂತರ ನಮಗೆ ನೀವೇ ಆ ರೀತಿ ಕಂಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು. ಹಾಗೇನೆ ಭಾರತೀಯರು ಬಂದ್ರು, ಭಾರತೀಯ ಸೈನ್ಯ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆ ಆಗೋದು ಕನ್ಫರ್ಮ್ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ ಅಂತ ಅಲ್ಲಿನ ಜನರು ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಸೈನಿಕರು NDRF ಪಡೆಗಳವರು ತುಂಬಾ ಖುಷಿಯಿಂದ ಹಂಚಿಕೊಂಡ್ರು. जब मैं राउंड ले रहा था तो एक पेशेंट का रिलेटिव वो देख के समझ गया कि मैं यहाँ का कमांडिंग ऑफिसर हूँ। उसने जस्ट मेरे दोनों हाथ पकड़ के आंखों से लगाया और चूमा, तो मैं भी झुक गया। तो उसने कहा, आप समझ सकते हैं ये इसका मतलब क्या है? मैंने कहा, आप मुझे इज़्ज़त दे रहे हैं? तो कहते हैं, नहीं, आप मेरे पिता समान हैं। तो मैं काफ़ी गदगद हो गया। बट उसके बाद वो बोलता है, सर मैं इस कंट्री की यंग जनरेशन हूँ और मैं आपको आश्वस्त करता हूँ कि आने वाली जनरेशन्स याद रखेंगी कि आपके देश ने हमारे देश के लिए क्या किया। महिला कह रही है कि मेरे लिए सबसे पहले अल्लाह है और आज की डेट में हमारे लिए सेकंड नंबर पे आप हो। ये जो डॉग स्क्वाड था आपके साथ, क्योंकि ये हमारे यहाँ इतनी ठंड नहीं है, वहाँ उनको इतनी ठंड में जाना था, उन सब की हेल्थ कैसी रही? यहाँ से चाहे वहाँ पे भी हमारी डॉग की तबीयत बहुत अच्छा, बिल्कुल अच्छा काम किया इन्होंने और अभी भी अच्छी है, बढ़िया है सर। हमने सबसे पहले डॉग जूली को रबल्स की तरफ छोड़ा, तो जूली ने रबल्स की तरफ देखकर बार करके लाइव विक्टिम होने का इंडिकेशन दिया। उसके बाद में फिर हमने रोमियो को उसके कंफर्मेशन के लिए छोड़ा और रोमियो ने फिर से बार करके उसको वहाँ लाइव विक्टिम होने का कंफर्मेशन दिया। हमने 2 छोटी बच्चियों को रबल से 80 घंटे और 104 घंटे के बाद अर्थक्वेक के निकाला, उनको जिंदा। लोगों ने तालियां तो बहुत सुनी जब एयरपोर्ट से हम अपने जहाज़ की तरफ बढ़ रहे थे, पर किसी ने वहाँ जो लोग रो रहे थे करा के, वो शायद आई थिंक जो है लोगों ने, कई लोगों को पता नहीं होगा कि कितने लोग रो रहे थे जब हिंदुस्तानी वो बोल रहे थे कि जब वहाँ से निकल रहे थे। तिरंगा लेकर हम जहाँ भी पहुँचते हैं वहाँ एक आश्वासन मिल जाता है, अब भारत की टीमें आ चुकी हैं। ಒಟ್ಟಾರೆ ಮೋದಿಯವರು ಕೂಡ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ನೀತಿ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾರೇ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ರೂ ಮಾನವೀಯತೆ ವಿಚಾರವೇ ನಮಗೆ ಪರಮೋಚ್ಚ, ದೇಶ ಗಡಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಂತರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇದು ಭಾರತದ ದೊಡ್ಡತನ, ಹಾಗೆ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂಥ ವಿಚಾರ, ನಾವು ಎದೆ ಉಬ್ಬಿಸುವಂಥ ವಿಚಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಖುಷಿ ಪಡ್ಬೋದು.